नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांत स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीस लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय हनुमान. आजचा अनुभव ह्या खूप अद्भुत अनुभव म्हटला तरी चालेल. असे प्रकार बऱ्याचशा लोकांसोबत घडतात, पण ते त्यांची हिंमत हारून जातात. पण ह्या ताईंनी हिंमत न हारता किती भारी सेवा केली आणि त्यांना आलेला आहे त्यांचा अनुभव. आणि एक वेळा परत म्हणजे हनुमान दादांनी सिद्ध करून दाखवलं की ते कलियुगमध्ये आहे आणि ते आपल्या भक्तांचं ऐकतात आणि त्यांची सेवा केलेली कधीच वाया जात नाही. चला तर जास्त वेळ न घालवता ऐकूया त्या ताईंचा अनुभव. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय हनुमान. मी माझं नाव गुप्त ठेवते. मी मुंबईला राहते. माझा अनुभव एक सत्य घटनावर ते घडलेला आहे आणि ह्या अनुभवाच्या कारण मला खरंच माझ्यासोबत माझे हनुमान दादा आहे त्याची माहिती झाली आणि त्यांनी मला संकटातून काढले. आम्ही जॉईंट फॅमिली, मी, माझे दीर, माझे मिस्टर, माझी मुलगी, माझे सासू सासरे आम्ही सोबत राहायचो. माझ्या दीराचं लग्न एका मुलीसोबत झालं आणि ती मुलगी पण खूप छान होती. 1 महिन्यापर्यंत आम्ही खूप चांगले राहिलो. पण त्यानंतर माझ्या दीराला त्याच्या वाईफच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या बाऱ्यामध्ये माहिती पडलं. इथे मी कोणत्याच मुलीला तिचं नाव खराब करत नाही आहे किंवा तिची बदनामी करत नाही आहे, पण तिच्या कारण आमच्या घरामध्ये जे घडलं ते खूप भयानक होतं. आणि माझ्या दीरांना जेव्हा माहिती पडलं तेव्हापासून ते तिच्यावर लक्ष ठेवू लागले आणि त्यांनी तिच्याविषयी माहिती काढली तर ते खरं सिद्ध झालं. आणि ते एक नाही तर 4 मुलांसोबत बोलत होती. एका मुलासोबत तर लहानपणापासूनच तिचं प्रेम होतं आणि त्यांना जसं तिच्या म्हणजे पूर्ण माहिती मिळाली, पूर्ण म्हणजे त्यांना समजून गेलं की ही खरी गोष्ट आहे. चौकशी केल्यानंतर त्यानंतर तिची फॅमिली आणि आमची फॅमिली आम्ही सर्व सोबत बसलो. आम्ही त्यांना ह्याविषयी माहिती दिली. त्यांना आम्ही सांगितलं की ह्या मुलीचं असं असं प्रकरण आहे आणि मग तिचे पप्पा तिला समजवलं, माफी मागली आणि त्यांनी तिच्या मुलीला सांगितलं आता परत असं करू नको. आणि आम्हाला त्यांनी विनंती केली की तुम्ही आता कुणालाच काही सांगू नका, पण हिला तुमच्यासोबत ठेवा. पण माझे दीर हे तयारच नव्हते. त्यांना ती आता आवडतच नव्हती. त्यांना तिच्यासोबत राहायचंच नव्हतं. त्यांनी नकार दिला. तेव्हा आम्ही त्यांना समजवलं पण ते काही ऐकत नव्हते आणि ते ऐकण्याच्या परिस्थितीतच नव्हते. त्यांनी नकार दिला की मला हिच्यासोबत राहायचंच नाही आहे. तर आम्ही तिच्या वडिलांना समजवलं आणि ती मुलगी पण तिच्या आई वडिलांकडे चालली गेली. आणि त्यानंतर झाले असे की त्यांनी परत पुन्हा आमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला. आम्हाला 2-3 वेळा त्यांनी समजवलं पण माझे दीर हे नकार देत होते. मला त्या मुलीसोबत राहायचंच नाही, कारण त्यांच्या मनामध्ये तिच्याविषयी प्रेमच उरलं नव्हतं आणि त्यांना खूप काही तिच्याविषयी माहिती झालेली होती. त्यांना तिच्यासोबत राहायचंच नव्हतं. आम्ही तरी त्यांना समजवून काय करणार. मग झालं असं की परत आमची मीटिंग भरली आणि त्या मीटिंगमध्ये खूप वादविवाद झाले. आम्ही त्यांना हे समजवलं की त्यांना हिच्यासोबत राहायचंच नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलीला इथे पाठवलं तरी ते यांच्यासोबत खुश राहणार नाही, कारण त्यांना तिच्यासोबत राहायचंच नाही आहे. तर ते थोडे म्हणजे गुस्सा झाले, त्यांना राग आला. रागाच्या भारात ते नाही तसं बोलू लागले. त्यांनी माझ्या दीरावरती पण हात उचलला आणि ते थोडं जास्तच वाढलं. आणि त्यानंतर आम्ही सर्व सोबत बसलो आणि आम्ही एक असा विचार केला की आता हे लोक इतके आपल्याला परेशान करताय तर आता आपल्या स्वतःच्या सेफ्टीकरता आपल्याला पोलीस स्टेशनला जाऊन NC करावी लागेल. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पण त्याच दरम्यान घडलं असं की ती जी मुलगी होती तिने आमच्यावरती केस केला आणि ज्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेले होतो त्याच दिवशी त्या मुलींनी आमच्या घरी पोलीस पाठवले होते आम्हाला सर्वांना अरेस्ट करायला. पण आम्ही घरी नव्हतो, आम्ही सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो, कारण आता गोष्ट खूप जास्त वाढली होती आणि खूप जास्त ह्या त्रास आम्हाला होत होता ह्या सर्व वस्तूंचा. त्यानंतर आम्ही घरी आलो तेव्हा सोसायटीमधले जे आमचे शेजारी होते त्या काकांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या घरी पोलीस आले होते आणि तुमच्याविषयी विचारत होते पण तुम्ही कोणीच घरी नव्हते. तेव्हा माझ्या दीराला असं वाटलं आता ही शांत राहण्याची परिस्थिती नाही. तर त्यांनी लिगली प्रोसेस चालू केला. त्यांनी डायव्होर्स करता वकिलांना सांगितलं की म्हणजे आता मला हिच्यासोबत राहायचं नाही, पुढचं प्रोसेस तुम्ही करा. केस दाखल केला डायव्होर्स करता. आणि त्यानंतर झाले असे थोडे म्हणजे 8-10 दिवस गेले, त्यांना ते नोटीस वगैरे मिळाली असेल. त्यानंतर त्या मुलींनी परत आम्हाला खूप मोठा धक्का दिला. तो असा बघा, त्या दिवशी हनुमान दादाची जयंती होती आणि दुपारचा 2 किंवा 3 वाजताचा टाईम होता आणि तेव्हा 3 ते 4 लोक आमच्या घराच्या समोर फिरत होते आणि आमच्याविषयी विचारत होते. माझे जे सासरे होते ना, त्यांना त्यांचे एक मित्र होते, ते फोन करून बोलले की तुमच्या घराच्या बाहेर 2-3 व्यक्ती आहे आणि ते तुमच्याविषयी विचारताय, काय प्रकरण आहे. ते सुद्धा बोलले काय माहिती काय प्रकरण आहे. आम्हाला तर असंच वाटलं की हे परत इनेस कोणी पाठवले असतील आणि नजर ठेवत असतील आमच्यावरती. पण त्यानंतर माझे मिस्टर
आणि माझे दीड तर नंतरच येता माझे मिस्टर घरी आले आणि माझ्या मिस्टरांना त्यांनी पकडलं आणि त्यांना गाडीत बसवलं. तर आम्ही त्यांच्याजवळ गेले की हे तुम्ही काय करताय. तेव्हा ते आम्हाला बोलले की मी पोलीस आहे आणि यांच्यावरती केस झालेला आहे, तर आम्ही यांना घेऊन जातोय, गुन्हा दाखल आहे म्हणे यांच्यावरती. आणि त्या दिवशी होती हनुमान जयंती. हनुमान जयंतीच्या कारण इतकी जास्त ट्रॅफिक होती आणि आमची जी म्हणजे आम्ही जिथे राहतो ना तिथे रथयात्रा निघते हनुमानदादांची. मग आम्ही पण पोलीस स्टेशनला गेलो, पण हनुमानदादांची रथयात्रेच्या कारण खूप जास्त भीड होती आणि आम्ही तिथे पोहोचलो. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आम्हाला कळाले की त्या मुलीने माझ्या नवऱ्यावरती रेप केस दाखल केला आहे म्हणून. आणि ते ऐकून आम्हाला इतका मोठा धक्का लागला. आणि ते असं नाही की त्यांनाच, त्यांच्यावरतीच आमच्या सर्वांवरती तिने वेगवेगळे केस केले होते. आणि आमचे कसे केस छोटे मोठे होते म्हणून आम्हाला त्यांनी समजवलं, पण आम्हाला सोडून दिलं. पण माझ्या मिस्टरांवरती तिने रेप केस केला होता, म्हणजे त्यांना अटक झाली. आणि तो क्षण म्हणजे इतका भयानक होता, असं वाटत होतं की आता काय होईल, काही समजत नव्हतं. म्हणजे कारण ज्या व्यक्तीने काही गुन्हाच केला नाही आहे त्या व्यक्तीवरती असं केस. त्यानंतर आमचे जे वकील होते त्यांनी पण त्यांना समजवलं पोलिसांना की हे बघा, ते मुलगी तर इथे होती पण नाही आणि तिच्यावरती ऑलरेडी यांनी केस केला आहे, कारण यांचं काहीतरी मतभेद आहे, तर यांना सोबत राहायचं नाही, यांनी डायव्होर्स करता केस केला आहे तिच्यावरती, तर तुम्ही यांना असे अरेस्ट करू शकत नाही. तेव्हा पोलीससुद्धा बोलले की आम्हाला माहिती आहे ह्या जो मुलगा आहे तो निर्दोष आहे, पण ती एक लेडीजची केस आहे, म्हणजे आम्हाला कार्यवाही त्याच्यावरती करावीच लागेल. त्यानंतर आम्ही सर्व खूप टेन्शनमध्ये होतो. टेन्शनमध्ये आम्हाला समजत नव्हतं काय होणार आहे, कारण रेप केस म्हटला म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची सहायता कोणीच काही करू शकत नाही. आमचे जे नातेवाईक होते ते पण तिला समजवायला जात होते, पण ते कोणाचंच काही ऐकत नव्हती. आणि त्याच दरम्यान एके दिवशी मला म्हणजे रात्री झोपच लागत नव्हती, मी खूप टेन्शनमध्ये. पण असंच मोबाईल हातामध्ये होता, पाहता माझ्यासमोर हनुमानजीचा एक व्हिडिओ आला. मी तो पूर्णपणे पाहिला आणि मला मनातून इच्छा झाली की मी आता हनुमानदादांनाच प्रार्थना करू. आणि सेंट्रल जेल होती तिथे त्यांना ठेवलं होतं. तर मी जेव्हा त्यांना भेटायला जायची, ते खरंच ते जागा चांगली नाही, खूप वाईट जागा आहे आणि चांगल्या माणसाकरता तर तशी जागा बिलकुलच चांगली नाही. मला तर त्यांना भेटायला जायचं होतं, पण मला इतकं टेन्शन यायचं की मी त्यांना अशा परिस्थितीत पाहू कशी. पण तरीही मी त्यांना तिथे भेटायला जायची ना, तर तेव्हा मला खूप कसं तरी व्हायचं. आणि जेव्हा म्हणजे त्यांना वेळ लागायचा, लवकर येत नव्हते ते बाहेर, तिथे काही असतात त्यांचे प्रोसेस, ते केल्यानंतरच आपल्याला ते भेटू देता म्हणून. तर मी तोपर्यंत तिथेच जवळ एक शनिदेव आणि हनुमानदादाचं मंदिर होतं, तिथे बसायची आणि तिथे बसून हनुमान चालीसा वगैरे घेत होती आणि खूप रडत होती मी की दादा हे संकट दूर करा, हे संकट दूर करा, हे काय चाललं आहे, आमची चूक नसताना आम्हाला इतका त्रास का आमचे संकट दूर करा हनुमान दादा. मी तिथेच बसायची आणि तिथेच त्यांची वाट पाहायची ना. आल्यानंतर त्यांना भेटायची. मी त्यांना पण सांगायची की तुम्ही हिंमत हारू नका, तुम्ही देवावरती भरोसा ठेवा, आपण काहीच चूक केली नाही आहे, आपल्याला काहीच त्रास होणार नाही आणि तुम्ही लवकरात लवकर बाहेर येणार. मी त्यांना खूप हिंमत देत होती, पण मी इतकी परेशान होती त्यावेळेस. माझी छोटी मुलगी आहे, ती मला नेहमी म्हणायची मम्मी पप्पा घरी केव्हा येतील, आणि ती तशी बोलणी म्हणजे माझं मन तिथेच तुटून जायचं आणि मला खूप रडू येत होता. मी जसं तसं स्वतःला आणि माझ्या मुलीला सावरत होती. माझे जे सासू सासरे ते पण सिनियर सिटीजन आहे, त्यांना पण मला पाहायचं. माझ्या दीराची परिस्थिती खराब, माझ्या नवऱ्यामध्ये म्हणजे पूर्ण परिवाराचा ह्या भार माझ्यावरती आला होता. कसं तरी होत होतं मला. आणि त्याच दरम्यान मी हनुमानजीचा 15 दिवसाचा संकल्प घेतला हनुमान चालिसाचा. आणि मी सकाळी ब्रह्ममुहूर्तमध्ये उठून हनुमान चालिसा म्हणत होती. ह्या माझा नियम बनला. मी 15 दिवसाचा संकल्प घेतला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला तिथे हजर व्हायचं होतं. हनुमान चालिसाचा संकल्प घेतला, त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे गेलो. तर यांना बेल मिळावी म्हणून आम्ही वकिलांना सांगितलं होतं, पण त्यांची बेल कॅन्सल झाली, भेटली नाही त्यांना, कारण तो रेप केस होता म्हणून. आणि त्याच दिवशी ते लोक पण तिथे आले होते. ती जी मुलगी होती ती, तिचे वडील, त्यांची फॅमिली आली होती. आणि त्या दिवशी पहिल्या वेळा माझ्यासोबत माझे वडील आले होते. आणि माझे वडील म्हणजे आमच्यावरती केस होता, आम्हाला तर नाहीच सांगितलं होतं तिच्यासोबत बोलायचं. आणि ते तसंही सांगत होती की यांच्या फॅमिलीमधले लोक येतात आणि मला समजवतात आणि मला फोर्स करताय की तू हे केस मागे घे म्हणून, तसंसुद्धा ते सांगत होती. आणि आम्हाला आमच्या वकिलांनी सांगितलं होतं की तुम्ही तिला भेटू नका, नाही तर तुम्हाला त्रास पडेल ह्या सर्व विषयीचा आणि हे केस जास्त लांबेल. तर आम्ही तिला भेटत नव्हते. पण त्या दिवशी माझ्या वडिलांना काय झालं काय माहिती, असंही असू शकते की ती हनुमानदादाची इच्छा असेल, हनुमानदादाच्या रूपात माझे वडील आले असतील. तर माझे वडील त्या मुलीच्या फॅमिलीला भेटायला गेले होते आणि ते मस्त जवळच एक छोटीशी हॉटेल होती, तिथे मस्त नाश्ता करत होते. माझे वडील तिथे गेले आणि माझ्या वडिलांनी तिच्या पप्पाला म्हटलं तुम्ही हे काय करताय, एवढी चूक करूनही तुम्ही त्यांना त्रास देताय, तुमची चूक असल्यावरती, तुमच्या मुलीची चूक असल्यावरती तुम्ही त्यांना त्रास का देताय, हे चांगलं नाही, एवढं पाप तुम्ही कुठे फेडणार.
तर तेव्हा तिचे वडील बोलले माझ्या पप्पांना की हा केस जो आहे ना तो माझ्या जावयावरती लागला नसता, म्हणून तुमच्या जावयावरती तो केस लावला. त्याचे कारण रेप केस त्याच्यावरती लागला नसता. माझ्या वडिलांनी त्या मुलीला पण समजवलं की बेटा तू असं करू नको, याच्यामध्ये माझ्या मुलीचं जीवन खराब होतं आहे. तर ती माझ्या वडिलांचं पण ऐकत नव्हती. खूप काही माझ्या वडिलांना बोलली, पण माझ्या वडिलांनी तिला समजवलं आणि काय माहिती तिच्या बुद्धीमध्ये कसा प्रकाश पडला. तर थोडं म्हणजे ती शांत झाली आणि तिचे जे वकील आहेत ते वकील आणि आमच्या वकिलांच्या थ्रू आपसमध्ये सहमती झाली आणि तेव्हा म्हणजे ते थोडं काही प्रकरण शांत झालं. आणि त्यानंतरही पहिल्या वेळा तर बेलचं केलं होतं तेव्हा कॅन्सल झालं. त्यानंतर आम्ही पुन्हा बेल फाईल केली. त्याकरता आम्हाला चार्जशीट लागत होती, पण चार्जशीट जे असते ते 90 दिवसाच्या आत भेटत नाही. आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो तेव्हा मी हनुमानदादांना खूप प्रार्थना केली की हनुमानदादा, मी तुम्हाला माझे वडील मानते आणि तुम्हाला हे करावंच लागेल, तुम्ही काहीही चमत्कार करा पण चार्जशीट आम्हाला मिळू द्या, कारण 90 दिवसापर्यंत ते भेटतच नाही हे आहेच. पण काय माहिती, मला माझं मन म्हणत होतं की काही ना काही हनुमानदादा चमत्कार करतील. आणि बघा, माझ्या संकल्पचा 5वा दिवस होता. त्या दिवशी पोलीसवाल्यांचा फोन यांना आला आणि त्यांनी आम्हाला तिथे बोलवलं. तर तेव्हा आम्ही गेलो. तेव्हा ते आम्हाला बोलले की यांची चार्जशीट जी आहे मी ते तयार केली आहे, तुमचे भाऊ निर्दोष आहे म्हणे. ज्या दिवशी त्यांची केसची सुनवाई होती त्या दिवशी आम्ही सर्व जाणार होतो, पण मी त्याच दिवशी सकाळी हनुमान चालीसा 108 वेळा करणार होती. मी दादांना बोलली की दादा, आज मी 108 वेळा हनुमान चालीसा करेल तुमचावाला आणि तुम्हाला माझ्या मिस्टरांना घरी आणावंच लागेल आज. आणि मी त्या दिवशी सकाळी 5 वाजता उठली. हनुमान चालीसा मी म्हणत होती, पण मला वेळ लागला 108 वेळा म्हणायची होती म्हणून. तर मी माझ्या दिराला आणि माझ्या सासूंना बोलली की तुम्ही जा, मी आज हनुमान चालीसा म्हणणार आहे, मला नाही यायचं. तिथे केस चालू होतं आणि इथे ह्या साईडला मी हनुमान चालीसा करत होती. मी बाबांना एकच प्रार्थना केली, मला काहीच माहिती नाही पण मला आज माझे मिस्टर माझ्या घरी पाहिजे म्हणून. तर केसची सुनवाई चालू होती, इथे माझा हनुमान चालीसा चालू होता आणि एकदम अचानक मला माझ्या दिराचा फोन आला. त्यांनी मला फोन करून सांगितलं की भावाला बेल मिळाली. मी इतकी खुश झाली, इतकी रडली मी तेव्हा. माझ्या खुशीची काय सीमा होती हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्यानंतर माझ्याजवळ जे हनुमानाचे मंदिर होते मी तिथे गेली, त्यांच्याजवळ बसली, खूप रडली आणि माझं मन इतकं हलकं झालं. माझे अजून संकल्पही पुरा झाला नव्हता हनुमान चालीसाचा. त्याच्या आत हनुमानदादांनी मला म्हणजे सिद्ध करून दाखवलं की ते माझ्यासोबत आहे आणि माझ्यासोबत ते आहे हे मला माहितीच होतं. त्यानंतर मी हनुमानदादांना, जिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की जेलजवळ जे मंदिर होतं मी तिथे जाऊन बसत होती, तेव्हाच मी त्यांना बोलली होती की जेव्हा माझे मिस्टर घरी येतील तेव्हा सर्वात आधी तुमचं दर्शन घेतील, त्यानंतर मी त्यांना घरी नेईल. मग दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना घेण्याकरता गेलो, त्यांचे कपडे वगैरे चेंज करवले, त्यांना मंदिरात दर्शन करवलं आणि त्यानंतर 2 महिन्यानंतर माझे मिस्टर हे घरी आले. त्या मुलीने केससुद्धा मागे घेतला, तिला कशी बुद्धी आली काय माहिती आणि सर्व एकदम नॉर्मल होऊन गेलं. हे जे 2 महिने होते हे आमच्याकरता खूप कष्टाचे होते. काय माहिती आमच्या भाग्यामध्ये काय होतं आणि हे कोणत्या जन्माचे आमचे कर्म चुकलेले होते त्याचे फळ आम्हाला भेटत होते हे हनुमानदादांनाच माहिती. पण ते दिवस खूप कठीण होते आणि ते दिवस फक्त आणि फक्त दादांच्या सेवेच्या कारण पार पडले आणि आम्ही इतक्या मोठ्या संकटातून निघाले. आणि माझे मिस्टर जे MNC कंपनीमध्ये नोकरी करत होते तिथेही त्यांना काही त्रास झाला नाही, त्यांची जॉब पुन्हा चालू झाली. त्यांचा जो भाऊ होता त्यालाही त्याच्या जॉबवरती काहीच त्रास झाला नाही आणि एकदम व्यवस्थित अगदी पहिल्यासारखं जसं आमचं चालत होतं तसं आमचं हनुमानदादाच्या कृपेने चालू झालं. आणि दुसरं असं की माझ्या बाजूमध्ये एक दिदी राहत होत्या, त्यांचा मुलगा जो होता त्याचं म्हणजे अभ्यासामध्ये काहीच लक्ष नव्हतं. त्यांनाही मी हेच सांगितलं की तुम्ही त्याला हनुमान चालीसा म्हणायला लावा आणि त्याला मंदिरात जायला लावा, त्याला नक्की त्याच्यामधून काहीतरी अनुभव येईल. आता तो मुलगा इतका चांगला म्हणजे हुशार झाला आहे, तो 9th क्लासमध्ये गेला आहे आता आणि त्याला म्हणजे काहीच कोणत्याच प्रकारचा त्रास नाही, एकदम मस्त अभ्यास करतो. म्हणजे हनुमानदादांनी हे मला सिद्ध करून दाखवलं की ते क्षणोक्षणी माझ्यासोबत होते. तर असा ह्या माझ्या हनुमानदादांनी इतका महत्त्वाचा दिलेला मला अनुभव. जय हनुमान, जय श्रीराम. बघा किती सुंदर अनुभव होता ह्या ताईंचा. आपल्या देवावरती आपली श्रद्धा असली ना तर ते आपल्याला बरोबर प्रत्येक सिच्युएशनमध्ये ते आपल्यासोबत राहता आणि आपल्याला मार्ग दाखवत राहता. मात्र आपली श्रद्धा ही त्यांच्या चरणावरती पक्की असावी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हालाही असेच अनुभव आले असतील तर मला तुम्ही सांगा, मी ह्या चॅनलवरती तुमचे अनुभव शेअर करेल. तर झालेली सेवा ही हनुमानदादाच्या चरणी आणि स्वामी यांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.